तुमचा मुलगा किंवा मुलगी शाळेत जात असेल तर ही बातमी तुमच्यासाठी काळजाचा ठोका चुकवणारी आहे. शाळेत जाणाऱ्या एका 8वीच्या पोरीच्या बाबतीत एक असा भयंकर प्रकार समोर आलाय की ज्यामुळे तमाम मायबापांची झोप उडाली आहे. सोशल मीडियावर एका मुलीच्या आयुष्याचा असा व्हिडिओ व्हायरल झालाय ज्यामुळे उभ्या महाराष्ट्राला मोठा धक्का बसलाय. लहान लेकरं जी शाळेत जातात ती मुलं किंवा मुली फार भोळी असतात. ज्या वयात त्यांना जगाचा पत्ता नसतो त्यांच्या त्या कोवळ्या वयात त्यांच्यासोबत असे काही जीवघेणे प्रसंग घडतात ज्याची साधी कल्पना देखील आईवडिलांना नसते. पण आज जी घटना उघडकीस आली आहे जी एका 8वीत शिकणाऱ्या मुलीच्या बाबतीत घडली आहे. 8वीत शिकणारी एक मुलगी जी फार हुशार होती, आईवडिलांचा प्रत्येक शब्द ऐकायची. पण आईवडिलांच्या छोट्याशा दुर्लक्षामुळे या मुलीच्या आयुष्यात एक अशी वेळ आली की ज्यामुळे आता देशातले सर्व मायबाप पुरते हादरून गेले आहेत. वरवर पाहता ही घटना अगदी साधी वाटेल. कदाचित तुम्ही म्हणाल की आम्ही आमच्या पोराबाळांकडे खूप लक्ष देतो. पण पहा, एक अशी गोष्ट आहे की जी कोणत्याच आईवडिलांच्या ध्यानी मनी येत नाही आणि ज्यामुळे असे हादरवणारे प्रकार घडतात. एक मुलगी जी रोज न चुकता शाळेत जायची, रोज दिलेला अभ्यास करायची, आईवडिलांचं सगळं ऐकायची, नीट जेवण करायची, वेळेवर झोपायची, उठून व्यायाम करायची, एक गुणी मुलगी होती. पण शाळेत जाताना तिच्यासोबत असा एक खेळ घडला जो समोर आला तब्बल 5 महिन्यांनंतर. आणि तो जेव्हा उघडकीस आला तेव्हा पालकांना आपली चूक उमजली. ही अशी चूक आहे की जी प्रत्येक महाराष्ट्रातल्या पालकाकडून होऊ शकते. त्यामुळे खास करून महाराष्ट्रातल्या सगळ्या पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना देण्यात आलेली आहे. मग या 8वीच्या मुलीसोबत असं काय झालं की ज्यामुळे सर्व पालकांची झोप उडाली आहे? पालकांची ती चूक अशी कोणती होती की ज्यामुळे सगळ्या पालकांना आता भीती वाटू लागली आहे? तुमचा मुलगा किंवा मुलगी शाळेत किंवा कॉलेजला जात असेल तर तुम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे? या 8वीच्या मुलीच्या बाबतीत काय भयानक प्रकार घडला की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला? चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर वृत्तांत. एक घटना जी 8वीच्या मुलीच्या बाबतीत घडली. ही घटना नागपूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात घडलेली आहे. एक शांत गाव, त्या गावाच्या एका घरात राहणारी एक 8वीत शिकणारी मुलगी. शाळेत अत्यंत हुशार, वेळोवेळी अभ्यास करायची, आई वडिलांचं बोलणं ऐकायची. पण काही दिवसांपासून अचानक तिच्या पोटात कळा यायला लागल्या होत्या. साधारणपणे 15 दिवसांपूर्वीची गोष्ट होती. अतिशय चांगला अभ्यास करणारी मुलगी, सकस आहार घेणारी, व्यायाम करणारी, आई वडिलांचं सगळं ऐकणारी. पण गेल्या 15 ते 20 दिवसांपासून तिच्या पोटात अचानक कळा यायला लागल्या होत्या. सुरुवातीला मधून दुखायचं. 2 महिन्यांपूर्वी पहिल्यांदा दुखलं होतं. त्यानंतर तो त्रास वाढत वाढत खूपच वाढला. सुरुवातीला घरच्यांनी दुर्लक्ष केलं आणि ज्यावेळी तिने आईला पहिल्यांदा सांगितलं होतं त्यावेळी पहिल्यांदा आई म्हणाली होती की तू रात्री शिळा भात खाल्ला होतास त्यामुळे दुखत असेल. महिनाभरापूर्वी परत आईला म्हणाली. त्यावेळी आई म्हणाली, अगं तू रात्री शिळी भाकरी खाल्ली होतीस, तुला करू नको असं म्हटलं होतं, खाऊ नको, तू खाल्लं त्यामुळे तुझं पोट दुखत असेल. पण त्यांना काही कल्पना नव्हती या पोट दुखण्यामागं एक प्रचंड मोठं धक्कादायक सत्य उघडकीस येणार होतं. तब्बल 15 दिवसांनंतर हे प्रकरण तेव्हा उघड झालं जेव्हा डॉक्टरांनी रिपोर्ट आईच्या हातात दिला. तेव्हा आईच्या पायाखालची जमीन सरकली होती. आईवडिलांना कल्पना नसते. आईवडिलांना वाटतं मुलं शाळेत जातायत, नीट येतायत, अभ्यास करतायत, चांगले मार्क मिळवतायत. पण त्यांना माहीत नसतं की मुलं नेमकं काय करत असतात. आता आई त्या मुलीने काहीच खाल्लं नव्हतं व्यवस्थित, सगळं खायची पण तरीही दुखत राहायचं. पण अचानक हा त्रास इतका वाढला, पोट इतकं दुखायला लागलं की मुलगी प्रचंड ओरडू लागली. मग अखेर आईला काळजी वाटू लागली. आईवडिलांची परिस्थिती बेताची होती. आईवडील मोलमजुरी करून कसे तरी जगायचे. त्यामुळे दवाखान्यात जाण्यासाठी इतक्या छोट्या कारणासाठी त्यांच्याकडे पैसे नसायचे. आणि वेळेची तर अडचण होतीच. पण एके दिवशी आईने अखेर निर्णय घेतला. सगळं काम सोडून ती एका खासगी दवाखान्यात नेण्याचा निर्णय घेतला. मुलीला दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी मुलीची तपासणी केली. डॉक्टरांनी आईला विचारलं, किती दिवसांपासून दुखतंय? आई म्हणाली, 2 महिन्यांपासून थोडं दुखतंय, पण गेल्या 15 दिवसात प्रचंड त्रास वाढलाय. डॉक्टरांच्या डोक्यात काहीतरी आलं. डॉक्टरांची नजर आता अशा एका गोष्टीकडे वळाली. त्यांच्या चेहऱ्यावरचे असे भाव बदलले. ते पाहून आईला पहिल्यांदा धाक वाटला होता. डॉक्टरांच्या काय लक्षात आलं असेल की ज्यामुळे त्यांनी लगेच तातडीने हिचा रिपोर्ट करायला, तपासणी करायला असं सांगण्यात आलं. ते रिपोर्ट येण्याआधी आईच्या चेहऱ्यावर आता मोठी भीती दिसत होती. डॉक्टरांचा चेहरा उतरला होता. रिपोर्ट आल्यानंतर ते धक्कादायक सत्य आता जगासमोर येणार होतं. जेव्हा डॉक्टरांनी हे सत्य तिच्या आईला जेव्हा सांगितलं त्यावेळी आईच्या पायाखालची जमीन सरकली होती. डॉक्टरही चक्रावून गेले. डॉक्टरांनी तपासणी करायला लावली. तपासणी केल्यानंतर मुलीचा रिपोर्ट आला. मुलीचा रिपोर्ट डॉक्टरांच्या हातात होता. डॉक्टर तो रिपोर्ट वाचत होते.
प्रत्येक क्षणाला, प्रत्येक शब्द वाचता वाचता डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. मग त्या रिपोर्टमध्ये असं काय होतं? अखेर ते डॉक्टरांनी आता सांगायला सुरुवात केली. आईचा चेहरा पुरता पांढरा पडला होता. डोळ्यातून पाणी येत होतं. ती गोंधळल्यासारखी सुन्न झाली होती. मग डॉक्टरांनी नेमकं असं काय सांगितलं असणार आहे की ज्यामुळे आई प्रचंड घाबरली, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसला? कारण की याच रिपोर्टमुळे जे समोर येणार होतं, जे या प्रकरणाचा पहिला मोठा दुवा होतं. पहा, डॉक्टरांनी सांगितलं आणि डॉक्टरांनी सांगितल्यानंतर पोलीस तपासही झाला. पोलीस तपासांची मदत घेण्यात आली. मग असं डॉक्टरांनी त्या रिपोर्टमध्ये काय सांगितलं की तातडीने पोलिसात जावं लागलं? आणि पुढे काय उघडकीस आलं? खरं तर हा या प्रकरणाचा पहिला धडा होता. तिच्या आईने अखेर सुरुवातीपासून दुर्लक्ष केलं, पण अखेर आज रिपोर्ट समोर आला. डॉक्टरांनी सांगितलं, तुमची मुलगी कविता ही गरोदर आहे. तुमची मुलगी कविता गरोदर आहे. आता पहा, 8वीत शिकणारी मुलगी, तिचं वय जेमतेम 14 ते 15 वर्ष. आता जी मुलगी 8वीत शिकते ती तब्बल 4 महिन्यांची गर्भवती होती. आता एका क्षणासाठी आईला विश्वासच बसला नाही. डॉक्टरांना तिने पुन्हा तपासणी करण्याची विनंती केली. डॉक्टरांनी पुन्हा तपासणी केली. रिपोर्ट पुन्हा तेच सांगत होते. पुन्हा तपासणी झाली, पुन्हा तेच रिपोर्ट. 14व्या ते 15व्या वर्षी 8वीत शिकणारी मुलगी गर्भवती झाली होती. आईला आता आभाळ कोसळल्यासारखं झालं होतं. सगळ्यात आधी आईने रागाच्या भरात मुलीच्या 2-3 कानाखाली काढल्या. पण राग शांत झाल्यावर आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारायला सुरुवात केली. मुलीने सर्व सुरुवातीपासून सांगितलं. आणि मुलीने जो घटनाक्रम सांगितला ते अत्यंत भयंकर होतं. मुलीने सांगितलं, हे कसं घडलं? आईने मुलीला घरी आणलं तेव्हा समोर आली ती विचित्र गोष्ट, जी प्रत्येक पालकासाठी एक धडा होती. कविताने सांगायला सुरुवात केली. कविता रोज शाळेत जायची. शाळेत जात असताना तिची एक मैत्रीण होती. ती मैत्रीण त्याच गल्लीच्या कोपऱ्यावर राहत होती. कविता जिथून यायची त्या गल्लीच्या शेवटच्या टोकाला तिच्या मैत्रिणीचं घर होतं. तिची एक मैत्रीण होती, ती त्याच गावात त्याच गल्लीच्या एका कोपऱ्यातल्या घरात राहत होती. तर झालं असं की कविता रोज शाळेत जायची. तिच्याच गल्लीच्या कोपऱ्यात तिची एक जीवाभावाची मैत्रीण राहायची. कविता तिला घरून घ्यायला जायची आणि तिथूनच या दोघी सोबत शाळेला निघायच्या. या मैत्रिणीचा एक धाकटा भाऊ होता जो 7वीत शिकत होता. बघा, वयाने लहान असला तरी या कोवळ्या वयातच कविता आणि त्या मुलामध्ये भलतंच आकर्षण निर्माण झालं. हळूहळू या मैत्रीचं रूपांतर एका काळजाचा ठोका चुकवणाऱ्या प्रेमात झालं. त्या मैत्रिणीचे आईवडील शेतमजूर होते. ते दिवसभर रानात कामाला असायचे. कधीकधी मैत्रीणसुद्धा त्यांच्यासोबत कामाला जायची. मग घरात तो मुलगा एकटाच असायचा, सावधान. याच एकांताचा फायदा घेत कविता अभ्यासाच्या बहाण्याने त्याच्या घरी जायची, तर कधी तो तिच्याकडे यायचा. 25 तारखेला घरात कोणी नसताना या दोघांमध्ये जे घडलं त्याने मर्यादा ओलांडली. त्यानंतर सतत हे घाणेरडे प्रकार सुरूच राहिले. परिणाम असा झाला की त्या कोवळ्या वयात कविता चक्क गर्भवती राहिली. पोटात दुखायला लागल्यावर घरच्यांनी आधी दुर्लक्ष केलं, पण जेव्हा खरं रहस्य बाहेर आलं तेव्हा सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. जेव्हा त्या मुलाला विचारलं तेव्हा त्याने बिनधास्त कबूल केलं की आमचं प्रेम आहे आणि आम्ही लग्न करणार आहोत. हे ऐकून नातेवाईक हादरले. घरच्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली आणि पोलिसांनी या गंभीर प्रकरणाचा तपास आता वेगाने सुरू केला आहे. आपल्या मुलांकडे लक्ष द्या, नाहीतर खूप उशीर होईल. तर प्रेक्षकांनो, ही होती ती हादरवणारी घटना. पण मी एक गोष्ट इथे स्पष्ट करू इच्छितो. ही बातमी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आम्ही या घटनेची वैयक्तिकरित्या पुष्टी करत नाही आहोत. सोशल मीडियावर माहिती आणि सूत्राच्या हवाल्याने ही बातमी समोर आली आहे. आमचा उद्देश कोणाच्याही भावना दुखवणं किंवा भीती पसरवणं नसून पालकांनी आपल्या मुलांच्या बाबतीत किती सतर्क राहायला हवं हे सांगणं आहे. जरी घटना खरी असेल तर ती आपल्या समाजासाठी धोक्याची घंटा आहे. आता पालकांसाठी काही महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे. आजच्या काळात केवळ मुलांकडे लक्ष द्या असं म्हणून चालणार नाही, तर आपल्याला काही त्याच्यासाठी ठोस पाऊल उचलावं लागतील. मी सर्व पालकांना कळकळीची विनंती करतो की या महत्त्वाच्या काही गोष्टी नक्की पाळा. आता मुलांशी दिवसातून किमान 15 ते 20 मिनिटं असं बोला की त्यांना तुमच्याशी कोणती गोष्ट शेअर करताना भीती वाटणार नाही. त्यांना ओरडण्यापेक्षा त्यांच्या मनातली भीती समजून घ्या. जर मुलांच्या वागण्यात अचानक बदल झाला, जसं की ती गप्प राहू लागली, एकटी राहू लागली किंवा त्यांच्या प्रकृतीत वारंवार चढउतार होत राहिला, तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. तुमची मुलं पुन्हा सोबत खेळतात, कोणत्या मैत्रिणींच्या किंवा मित्रांच्या घरी जातात हे तुम्हाला माहिती असायलाच हवं. त्यांच्या मित्रांच्या पालकांशी देखील संपर्क ठेवा. मूल 8वीत असो किंवा 10वीत असो, त्याच्या शरीरशास्त्राबद्दल काय चुकीचं काय बरोबर याची शास्त्रीय माहिती त्याला घरीच द्या.
जेणेकरून बाहेरून चुकीची माहिती मिळणार नाही. महाराष्ट्रातील तमाम माझ्या मायबापांना माझं एकच विचारणं आहे, तुम्हाला काय वाटतं? अशा घटनांना नक्की जबाबदार कोण? पालकांचं कामातलं व्यस्त असणं की मुलांच्या हातात कमी वयात आलेला मोबाईल? तुमचं जे काही मत असेल ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, कारण तुमच्या एका कमेंटमुळे कदाचित दुसऱ्या पालकाला काहीतरी शिकायला मिळेल आणि त्यांचं मत बदलायला मदत होईल. जर तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या जवळच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तुमचं एक शेअर कुणाचं तरी आयुष्य वाचू शकतं. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या विषयासह. तोपर्यंत आपल्या मुलांची काळजी घ्या. धन्यवाद.